तर भाजप शिवसेना एकत्रित महापौर पदाच्या उमेदवाराची घोषणा करणार आहेत। महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवाराची घोषणा आता थोड्याच वेळात होणार आहे। शिंदेचे हे नगरसेवक आहेत ते आता भाजपच्या पक्ष कार्यालयात दाखल झालेले आहेत। तेथे भाजपचे नगरसेवक सध्या यांची बैठक पार पडलेली आहे। थोड्याच वेळात नावाची घोषणा देखील होणार आहे। अमित साटम हे अधिकृतपणे कोण महापौर असणार आहे या संदर्भात, कोण महापौर पदाचा अर्ज भरणार आहे या संदर्भात माहिती देतील। थोड्याच वेळात भाजपच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे महापौर पदाच्या। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, आता भाजप शिवसेना एकत्रित महापौर पदाच्या उमेदवाराची घोषणा करणार, त्यासाठी शिंदेचे हे नगरसेवक जे आहेत, गटनेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत, काय सांगाल? बरोबर आहे। मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची घोषणा जी आहे ती या ठिकाणी महायुती म्हणून केली जाणार आहे। शिवसेनेचे सगळे नगरसेवक, त्याचप्रमाणे भाजप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळात ही घोषणा जी आहे ती अधिकृतरित्या दोन्ही पक्षाकडून केली जाणार आहे। महापौर पदाची घोषणा भाजपकडून, तर उपमहापौर पदाची घोषणा जी आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडून होणार आहे। आणि तशी तयारी आपण महापालिकेत राहिली आपल्याला पाहायला मिळते। महापालिकेत सगळेच नगरसेवक या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच, धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।